तस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामयं ददान्ति स्वापदान्तिकं नमो महावदे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। अभी आप सावधान हो जाए। सावध व्हा। हे गैर लय बुद्धी वाढायला लागली काय? इकडे येऊन देऊ नको ना कोणाला. इकडे माणसं आली तुला कळत नाही. सुखवाच सुखदेव गोस्वामी म्हणाले, ते बोलतात आणि बोलण्याचं खूप महत्त्व राहतं. मी सांगत होतो काही काही प्रवक्ते असतात सगळे शास्त्रसंमत बोलतील असं नाहीच. बरोबर पूर्वी एक होतं ओसो, लोकांना वाटायचं शास्त्राला धरून बोलतो. त्याचे फॉलोअर खूप होते. स्वतःचं एअरपोर्ट होतं अमेरिकेत, रजनीशपुरम सिटी बसविली अमेरिकेत. एवढा प्रवक्ता होता. पण सगळं शास्त्रातलं बोलायचं पण गुमरा करायचं, अर्थ निराळे काढायचं आणि बिनधास्त बोलणार होतं. जगात प्रचार होता त्याचा. 21 देशात त्याला एंट्री नव्हती. एअरपोर्टवर आला कीच लगेच हाकलून काढायचं, इथे यायचं नाही. म्हणजे किती त्रासदायी ठरला. प्रवक्ते असतात ते चार वाक म्हणून प्रवक्ता. चार वाक शब्दाचा अर्थ आहे चार वाणी. वाक म्हणजे वाणी. 4 प्रकाराने बोलणार. माणसाला वाटणार लय भारी बोलतो. शंकराचार्यांनी सांगितलं, वाघ वैखरी शब्द झरी शास्त्र व्याख्यानुकौशलम. वाघ वैखरी वाणी, वैखरी वाणी. वाघ म्हणजे वाणीच आणि वैखरी म्हणजे 4 प्रकारच्या वाणी आहेत. त्याच्यातली वैखरी आपण जे बोलतो ते शब्द उमटतात त्याला वैखरी म्हणतात. बाकीच्या वाणीत शब्द नाही उमटत, ते मनातच राहतात. परा पश्चिंतीन मध्यमा. किती वाणी? 4 वाणी दा. आणि 4 वाणी तर त्याच्यातले फक्त वैखरी वाणीतच शब्द उमटतो. वाघ वैखरी. वाघ शब्दाचा अर्थ सरस्वती बी होतो. सरस्वती ज्याच्या जिभेवर बसलेली असेल. दिग्विजय केशव काश्मीरीच्या जिभेवर सरस्वती असायची. त्यामुळं त्याला जिंकणं अवघड असायचं. कुणीच जिंकू शकलं नाही त्याला. केशव काश्मीरी पंडित होता, सरस्वती प्रसन्न होती. निंबार्क संप्रदायाचे होते. निंबार्काचार्याचे संप्रदाय. सगळ्या भारतात जिंकलं. आणि म्हणले आता नवदीप राहिले. नवदीपचे लोक हुशार होते. वासुदेव सार्वभौमनी मिथिलेतून न्यायशास्त्र आणलं होतं. न्यायशास्त्र आणणं सोपं नाही, कारण मिथिलेच्या लोकांचं असं चित्र होते की ते तिथं शिकवून द्यायचे, पण ग्रंथ आणि ग्रंथाची कॉपी करून देत नव्हते. पूर्वी बऱ्याच कंजूशी असायच्या.
त्यात हे शास्त्राचं सुद्धा लई कोणाला कोणी ज्ञान देत नव्हतं जास्त. काही काही शिष्यच करीत नसत, आणि शिष्य केलं तरी ते एकच शिष्य एखादाच, ते बी त्याच्याच मतावर चाललं पाहिजे. कॉपी म्हणजे त्याचे उतरून सुद्धा, नक्कल उतरून सुद्धा घेऊन देत नव्हते ग्रंथाची, न्यायशास्त्राचे. आणि शिकायचं जर असलं तर मला भारतातल्या किंवा जगातल्या कुठल्याला शिकायचं असलं तर मी तिलेलाच जावं लागायचं. म्हणजे ज्ञान प्राप्त करणं सोपं नव्हतं पहिले. वासुदेव सार्वभौमने काय केलं, ते ग्रंथ पाठ केला, जसा आहे तसा आजिटीच पाठांतर केलं. बरोबर आहे ना? माहिती आहे कथा? तू तर बरेच दिवस आहे, पुन्हा रिटर्न आहे ती, पुन्हा पुण्याला होता ना कोंडोबाई बस, तिथं तर लई ज्ञान आहे. पुन्हा विद्येचं माहेर घर आहे. विद्या माहेरी गेली का काय? मला सांगत असं तिथं लई व्यवस्थित असतं. असं कसं काय, कोणचा शब्द वापरला होता काल? नाही, सिस्टमॅटिक. पुन्हा त्यांनी जास्ती अजून जरा सुपर शब्द वापरत होते, तिकडे शिकून आले. सार्वभौम वासुदेव सार्वभौमनी ते न्यायशास्त्र डोक्यात आणलं, हृदयात आणलं, आणि नवदीपमध्ये लिहून काढलं. तिथं आलं, तिकडं आल्यावर लिहून काढतं, त्याला काय करता येईना ते घडे मिथिलेच्या लोकांना. त्यामुळं नवदीपमध्ये न्यायशास्त्रसुद्धा लोकांना शिकायला मिळायला लागलं. घनश्यामप्रभू न्यायशास्त्र कशात आणलं? कागदात उतरून नक्कल नाही आणली, डोक्यात हृदयात धार, पूर्णचे पूर्ण ग्रंथ. आणि इतका अवघड ग्रंथ आहे ते, उतरून आणणं सुद्धा सोपं नाही, उतरून घेणं सुद्धा सोपं नाही. ती डोक्यात आणलं ते, म्हणजे ते नवदीपचे सुद्धा लोक किती ज्ञानी होते. आणि तिथं शिकायला सगळ्या गोष्टी मिळायला लागल्या. जे मिथिलेलाच जावायला लागायचं, तिथं आता नवदीपमध्ये हे सगळं शिकायला मिळायचं. ते खूप पंडित, त्याच्यामुळं पंडित बी काय काय भलतेचे चित्र असते. विषय आला म्हणून सांगतो. माधवदास बाबाजी होते जगन्नाथपुरीत, माधवदास बाबाजी जगन्नाथपुरीत. जगन्नाथ भगवान त्यांच्या ताटात खायचे, कळलं का? आपल्या खात्यात का? भोग लावलेला बी खात नाही, रिपीट माघारी. आणि ते खाल्ले होतं, बरेच लोक लावायचे सुद्धा नाहीत, म्हणजे जाऊ नको, हे परवडणार नाही दररोज. जगन्नाथ खूप त्रास देतात म्हणून माधवदास बाबाजी एक वेळेस तर काय केलं, चला म्हणले चोरी करू. जगन्नाथ बोलला, म्हणलं चोरी करू आपण. बादशाच्या बागामध्ये, राजाच्या बागामध्ये गेले आणि चोरी केली. ते नौकर असते तिथं सिक्युरिटी. खडबड खडबड वाजायला लागलं. काय कुठले फळं होते, कोणाला ठेवते, फणसाचे का कायचे फळ होते. मोठा बाग होता, लय भारी. ह्यांना चढवलं वर, म्हणले मला नाही चढाय, मी म्हातारा झालो, मला नाही चढायचं. म्हणले मी डोक्यावर घेतो भगवंत. म्हणले वर गेलं झाडावर. आणि ज्या वेळेस सिक्युरिटी आले पळत, म्हणजे भगवंत गेले पळत. माधवदास वरी झाडा अडकले, त्याला उतराय ना खाली काहीच व्हायला, सगळे पडवायला लागले. बादशाला जाऊन सांगितलं. बादशाह त्यांना, हे राजा, बादशाह नाही, बादशाह मुसलमानच असतो. राजाला कळवलं. राजाने म्हणले इकडे घेऊन या. आले होतं, राजाने लोटांगण घातलं त्यांना, कारण त्यांना माहिती होतं ते माधवदास आहेत. माधवदासला विचारलं, तुम्ही एवढे मोठे संत, तुम्ही चोरी कशाला करायला गेले तिथे? म्हणून मी कशाला? म्हणले हे जगन्नाथाने नेलं तर मला सगळं.
तर त्यांच्या ताटात खायचे. लय त्रास देतात म्हणून असं काही बी घोरापती करतात म्हणून जगन्नाथ त्यांनी एकदा ठरवलं की जगन्नाथपुरी सोडून जायचं. जगन्नाथपुरीत राहायचंच नको. रात्रीच पहाटच उठले 3लाच आणि सोडून गेले. 12-13 कोस गेले, स्नान वगैरे केलं आणि एका म्हातारीच्या घरी प्रसाद घ्यायच्या टायमाला तिने स्वागत केलं. म्हणले या बसा. सगळी व्यवस्था वाढलं आणि वाढल्यानंतर म्हातारी शिव्या द्यायला लागली. त्याला वाटलं काय काही क्षिप्त आहे का काय का उगच चांगलं निमंत्रण दिलं, जेवायला प्लेट वाढलं ना आता का म्हणून शिव्या देते. शिवाय म्हणलं लाज वाटायला पाहिजे तुम्हाला आणि एवढीले मुलं संघ घेऊन फिरता कळत नाही. ते म्हणलं कोणचे मुलं? मी ब्रह्मचारी माणूस, मला मुलं काय आणि तुझ्या ताटात खातं ते कोण आहे म्हणले. आणि ते जगन्नाथ खात होते. जगन्नाथ ताटात बसून त्यांना जे म्हणले हे इथं आला का अजून? मी रातचं द्यायचे भेन आता देवाला काय हे कुठे बी जाता येतं कधी बी. ते भक्ती असते ना, काही काही भाव असतात ना त्याच्यामध्ये त्यांचं ते अंदाज राहत नाही. त्यांना कळत नाही की ते देव इतक्या लवकर कसा येईल. त्यामुळे हे ज्ञानी लोक आहेत ना, ज्ञानी लोक हे असले अंदाज लय लवकर काढित. देव कुठं बी जातो कधी कुठं प्रगट होतो तिथं, पण भक्ताला ते भानच राहत नाही. त्यांना हिथं कसं येईल. आणि एक वेळेस तिथं एक पंडित आला, ते हे सांगत होतं, मी पंडिताची कथा आली. प्रवक्त्याचा विषय चाललेला आहे. म्हणजे माधवदास बाबाला म्हणलं की सगळे त्या जगन्नाथपुरीच्या लोकांनी सांगितलं की बाबा माधवदास बाबाला जिंकलं की सगळ्याला जिंकलं. त्यांचं प्रमाणपत्र लिहून घेतलं, सगळे जगन्नाथपुरीचं पंडिताचं घेतलं म्हणून समजायचं. मग हे माधवदास बाबाजी म्हणले मला नाही जमायचं हे शास्त्रार्थ, मी कुठंही करीत बसू, मला सतत माझं पूजापाठ नामचिंतन मला नको, मी लिहून देतो म्हणजे सिग्नेचर करतो. म्हणलं मी सिग्नेचर लगेच सिग्नेचर केलं. गेलं आणि तिकडं प्रचार करायला लागलं. माधवदास बाबा जगन्नाथपुरीला सगळे हरवले आणि लोकांना प्रमाणपत्र दाखवायला लागलं तर त्याच्यात अक्षर असे होते, माधवदास बाबाजीने मला हरवले. आणि त्याला वाटलं ह्याला जादू येते का काय करतोय. पुन्हा महागारी जगन्नाथपुरी झालं. पण जगन्नाथांनी केलेलं होतं ते. पुन्हा आलं मानलं आता तसं नाही, जो हारण त्याची गाडवावर बसून मिरवणूक काढायची, जिंडीच काढायची. एक तर शास्त्रार्थ करा नाही तर गाडव. हे माधवदास बाबाजी म्हणले गाडव घेऊन या, कारण आता हे मला पूजा आणि हे मला टाईम नाही. गाडव घेऊन येतो माझं उरकून घेतो. मग ते गेलं गाडव आणायला. गाडव आणायला गेला आणि महागारी येऊस तर कुठे म्हणले माधवदास जगन्नाथदास, हे जगन्नाथजी बसले तिथं दारात बसले तरुण विद्यार्थ्याचं रूप घेऊन. ते आपले गुरुकुलचे मुलं असतात ना, तसं तरुण विद्यार्थ्याचं आपलं रूप घेतलं. 10-15 वर्षाचं, शिंडी जानवं घेणं सगळं, जी धोतर ती नेसलेलं, तिलक लावलेलं. काय कोण पाहिजे म्हणले तू कोण आहे? म्हणले मी माधवदास बाबाजीचा शिष्य आहे. कोणी सांगितलं? काही करायला लाज वाटत नाही भगवंताला, फक्त भक्त व्हावं लागतं. आपण भक्त होत नाही, काशानीच लाजत नाही. आपुली तहान बुकनेने सानुल्या ते मातेशीच करणे तैसे कैसे नियक न लाजे मी, असं एक ओवी. आपुली तहान बुकनेने सानुल्या ते मातेशीच करणे, ते अनुसरले गा मज प्राणे, जे अनुसरले गा मज प्राणे, प्राण माझ्या ठिकाणी अर्पण ज्याने केलेलं आहे तयाचे काय नियक न लाजे मी. त्याचं काही करायला मी लाजत नाही, काही करायला लाजत नाही. ते नाही का आपलं इथं नाही का ते काय चोकोबाराय, चोकोबाराय अशा समाजात जन्म झाला की ज्यांना कोणी शिवून देत नव्हतं. हरिजन समाजात
महाराजात इथंच मंगळवेढ्यालाच ना, मंगळवेढा कोणी शिवूनच देत नसो. आणि त्यांची पत्नी गर्भवती आणि ते 9 दिवस काय 9 महिने वगैरे गेली. आणि ते म्हणले आता हे तर कोणी नाही डिलिव्हरी करायला. अलीकडं तो कार्यक्रम राहिलेला नाही, अलीकडे सीधा दवाखान्यात. आणि डॉक्टर वाटच बघून असतात आलं की कापा. माझ्या लहानपणी हे सिजर कोणाला माहीत नव्हतं. अलीकडे ना एका बाईचं सिजर केल्याशिवाय राहत नाही डॉक्टर. नॉर्मल डिलिव्हरी जर केली तर काय मिळणार आहे, 100-200 रुपये. त्यामुळं काय काय असे इंजेक्शन देतात ते मुलगं पोटात मोठं दिसावं, फुगावा. नॉर्मल डिलिव्हरी होत नाही म्हणून सांगणार, 20-25 हजाराला बांबू बसवणार. एक तर पोट कापून टाकणार ती टाकणार. हे डॉक्टर लोकांनी वाट लावली, त्याच्यामुळे मी त्यांची आरती करीत असतो. जय देव जय देव जय डॉक्टर मूर्ती, तुमचे निप्रसाद भवलोक मर्ती. यमराजाचे कार्य घेतील हाती, कार्य पाहून यमराज तुम्हावर देती. माझ्या अपेक्षा तुम्ही 10 पट जास्ती. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. मंगलमूर्ती नाही डॉक्टर मूर्ती. दवाखाना पाहून लोक घाबरती, गेलेले लोक परत नाही ती. तुमच्या प्रसादे लोक वर जाती. जय 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 सद्गुरु स्वामी डॉक्टर महाराजा. अवतार तुमचा झाला लोक मारण्याचा काजा. डॉक्टर माझ्यावर खार खाऊन असते. येऊ कधी दवाखान्यात येतोय म्हणजे पुन्हा माघारीच नाही. पण आम्ही आता असं केलेलं आहे, कर चले हम फिदा जाना तन साथी, अब तुम्हारे हवाले वतन साथी. काय सांगत होतो मी, काय कोणचं हा चोकामाळा. तिने सांगितलं आता चोकोबाला वाटलं तिला म्हणजे वैनसाला घेऊन या म्हणे. वैनसाला म्हणजे चोकोबाच्या बहिणीला. चोकोबाला वाटलं हिला कशाला आणायचे, आणून कुठं आपल्याला परवडेल. आली तर साडी चोळी करावी लागेल, बोळवण करावी लागेल, एवढा खर्च कुठून द्यापायचा. हे गेले भजन करीत, भजन करीत आपलं हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. भजन करीत गेले आणि कुठं बसले तिथंच बसायचे. एखाद्या झाडाखाली वाजनाला बसले तर 2 दिवस तिथंच. आपल्यासारखं नाही 16 माळा कावा संपत्तीनं हरे कृष्ण 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 हरे हरे हरे. सगळं उगं अंगात आल्याने, देव अंगात शिरल्याने सगळं हालत असतं. झाडाने पेट घेतल्यासारखा हरे कृष्ण 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 हरे हरे. झाल्या 16 माळा झाल्या रे बाबा. तसं नव्हतं ते. चोखोबार आहे, जिथं बसले तिथं खायला मिळो असो ऐसा कोटे आठवची नाही. एकदा बसले की बसलेत भजन. इकडे डिलिव्हरी व्हायची वेळ आली, रडायला लागली. म्हणजे आता काय करायचं, हे कवा येते तर काय. आणि तेवढ्याच भगवंत हाका मारायला लागले, वहिनी दरवाजा उघडा मी आले. काय कोण आलं, वहिनी दार उघडा मी आले. उघडलं तर पाहिलं, वहिनीच तुम्ही एकट्याच आले. हा म्हणले आले. कसं काय, आणि हे कुठे म्हणले इथे मागं असतील, मी आलेले म्हणले. आता चिंता करायचं काम नाही. आणि संपूर्ण आता तिथं काय सिजर करायची पाळी होय. भगवंत नॉर्मल डिलिव्हरी एवढंच केलं नाही, ते सगळे ते बाळातनीचे कपडे वगैरे लय डेंजर असतो तो कार्यक्रम. आणि ती हे दातकड्या काय झालं, अकलीचा तपास आहे का, कशाला हसवते तरी कळायला पाहिजे.
एवढ्या घाण गोष्टी असतात ह्या शरीराच्या, ते सगळे भगवंत 15-20 दिवस सारखे धुवायचे, कपडे धुवायचे. कशासाठी? लाज वाटली का त्यांना? कशामुळे एवढं करीत होते? कारण चोकोबा असे होते की जिथं बसले तिथं बसले, आणि एकदा भजनात बसले की पुन्हा त्यांना पुन्हा दुनियेची आठवणच राहत नव्हती. कळलं का? ते गोरोबा काका सारखं नहे देह शुद्धी मूल तुडविले, देहाचं भानच नाही. मुलगं तुडवलं, चिकली मिळाले रक्तमास. मुलगा अक्का चिकोल होऊन बसला, त्याला म्हणायचं भजन. हे आपलं भजन. प्रभूजी इतक्या दिवस भजन करतं, पण मला अजून देव स्वप्नात नाही. तुला सारखा मोबाईल स्वप्नात आहे, देव काय आला स्वप्नात येईल? रात्रंदिवस मोबाईल सुटाना. मी हे सांगत होतो की त्याला देवच चित्तात लागतो. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती. तर मी हे सांगत होतो, हे गोरोबा काका तेर गावी आहे भक्तीचा हा रंग, आणि गोरोबाच्या चिखलात नाचे पांडुरंग. देव त्यांच्यात नाचत होता, आणि भजन तसं होतं. आपलं भजन का म्हणून बोलते ते? बाळात निचं सर्व कार्य घेऊन ही मागून आले वैंसाला घेऊन. गोरोबा काका गेले, पुन्हा त्या वैंसाल म्हणजे बहिणीला घेऊन आले. आणि ही जी दुसरं वैंस होतं, हे तिथं यायचं आणि हे तिकडे निघून जायचं. पहिलं वैंस निघून गेलं, अदृश्य झालं, पता नाही कुठे गेली न काय. हे आले गोरोबा काका. हे काय आपले कोण? चोकोबा. उगाच हे सगळे कामं नाही केले. चोकोबाचे हाडकं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. आपलं थोबाड म्हणे ना, मुखचंद्र. आले म्हणले का कवा आलात ना? आणि हे कोण? म्हणजे वैंस. पिशव्यान ते हातात घेऊन. अहो वैंस तुम्ही आता आलात का? मग ते पहिली आली होती ती कोण होतं? गोरोबा काका म्हणले कोण आलतं? अहो म्हणले वैंसच होत्या ना, अशाच होत्या ना, अशाच दिसत होत्या ना, सगळं असंच. म्हणले मी वैंस आहे ना. असं कसं? अगं काय असं म्हणलं, मी आता घेऊन आलोय. आणि गोरोबा हे आपली चोकोबा रडायला लागले की अरे म्हणले देवाने केलं हे माझ्यासाठी. देवाने बाळात पण केलं. अलग अलग. मी त्या ओवीत सांगत होतो, जे अनुसरले गामज प्राणे तयाचे कायसे नियक न लाजे मी. त्याचं काही करायला लाज वाटत नाही मला, फक्त तो भक्त पाहिजे. इथं कुठून आली कथा? माधवदास बाबाजीच्या दारामध्ये शिष्य होऊन बसले. म्हणले कोण आहे तू? ह्यो पंडित म्हणलं कोण आहे तू? म्हणलं मी त्यांचा शिष्य आहे. म्हणले कशाला आलात? म्हणले त्या शास्त्रार्थ करून त्याला हरवायचं. अरे म्हणले मी इथं शिष्य बसलोय, मला आधी हरवून मग तर पुढं जा. मी कशाला इथं आता हरवीन का? गाडव घेऊन आलता, आधी मला हरव म्हणले, मी इथं बसलोय कशासाठी? शास्त्रात 3 मिनिटात तर हरवला, आणि लगेच गाडवर शोभायात्रा काढली. माधवदास बाबाजीला पता बी नाही. यांचं चाललंय आपलं हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. साख्या जगन्नाथपुरीत गाडवर बसून मिरवणूक काढली. पंडित काही लय सगळे प्रवक्ते सगळे शाने नसते. मी मग सांगतो, वाघ वैखरी शब्द जरी शास्त्र व्याख्यान कौशलम. शास्त्राची व्याख्या करायला अतिशय कुशल असतात.
लय प्रचार, लय लोक जमत आहेत. एक असंच दिग्विजय पंडित आला राजाकडे, एका महाराष्ट्रातलाच राजा होता, आणि ती पंडित बी राजा पंडित बी महाराष्ट्रातलं होतं, पण हरिद्वार ऋषिकेशला जाऊन सगळं शिकलं. 40 भाषा येत होत्या त्याला. किती? अजिटीस आपल्या विनोबा भावेला 40 भाषा येत होत्या. विनोबा खरोखर जसं आहे तसं. असं नाही की तेलंगणामध्ये गेले की मराठी प्रभावातले तेलुगू बोलायला लागले, तसं नाही. तिथल्याच प्रभावाची तेलुगू बोलायची. कारण कर्नाटकात गेलं तर तिथल्याच. हिंदी आणि संस्कृत सगळे येत होतं त्यांना. विनोबा लय हुशार होते, साधू टाईप होते. तर ते इकडंच मुलगा आपला तिकडं काशी ह्याला ऋषिकेश तिकडं शिकून आलं, आणि दिग्विजय सकरीत आला, चौकट जिंकत आला. आणि त्या राज्यामध्ये एक गरीब ब्राह्मण होतं. मुलीचं लग्न वगैरे करायचं होतं, मुलाचं उपनयन संस्कार, खर्च पैसा नव्हता. त्याला वाटलं आपल्याकडे काही नाही, शेतीवर जगायचं, म्हणजे एवढं शिक्षण काय नव्हतं ब्राह्मणाचं. त्याला वाटलं राज्यामध्ये जो जिंकीन त्याला बक्षीस ठरलं होतं, काही 10-5 हजाराचं बक्षीस होतं. की ते पंडित आलं. हे पंडित लोक हापाकले. त्यांना वाटलं आता आपल्याला राजाच्या आश्रयाने राहणारे पंडित आहेत, ते घाबरून गेले. त्यांना वाटलं त्यांनी जर हारवलं तर राजापुढं आपला अपमान बी होईन, आणि काय पुन्हा राजा काय करतो आणि काय नाही, किंवा तुम्हाला कशाला ठेवलं आहे इतकं मोकार खायला, इथं राजा आहे पुन्हा तो. अवघड. हे गेले घाबरून, काय करायचं बाबा आता. तेवढे ध्यानी ठरवलं की अपमान होऊ नये, हारलं तर हारलं, आपलं काय महत्व आहे, आपण राजाच्या दरबारात बी नाही. शेतकरी ब्राह्मण होतं, आणि घरी खर्चाची गरज होती लग्नासाठी, ते उपनयन संस्कारासाठी. तेव्हा म्हणला मी शास्त्रार्थ करायला तयार. हे ब्राह्मणाला वाटलं बरं झालं, ही पिढा गेली आपल्या. आता बाकीच्या पंडितायला वाटलं बरं झालं परस्पर, मी शास्त्रार्थ करीन म्हणले बरं, आणि मी मराठीतून करणार. राजाने तर कपाळावर झाणून घेतलं. पण ते पंडित म्हणलं कसं काय असं ना, मला येते मराठीचं, मी मराठीचं आहे म्हणले. कोणचं बी असून द्या, बोल म्हणले, काय शास्त्रार्थ आहे. तेव्हा म्हणला फाट गुळगुळडम. मला मोठ्याने राजन ते दचाकले, काय म्हणतोय काय कळा. ते पंडित म्हणलं काय म्हणलं, फाट गुळगुळडम. तो म्हणलं तुला 40 भाषा येतात ना, आता बोललो काय ते सांग म्हणून. नाही म्हणलं, हारलो म्हणलं. हारलं तर ते म्हणलं ते बक्षीस तर ते ठरलेलं ते द्यावंच लागेल, परंतु तुझा बी मालमत्ता म्हणजे जप्त करणार आहे, कारण तो हारलेला आहेस माझ्यापुढं. म्हणले हारलो, ते सगळं झालंय, पण निदान काय ते तू काय बोलला ते तरी आम्हाला. राजा बी म्हण, राजाला आश्चर्य वाटलं. आणि हे पंडित जी होते ती लय खुश झाली. तिथले राजाश्री पंडित ना लय खुश झाले. त्यांना वाटलं बघा ह्याने हारवलं म्हणलं आमच्या पुढं टिकलाच नसता. म्हणायच लागले राजाला, हे एवढंच ह्यानी चिल्लर मराठीमधून हारेला म्हणलं आमच्या पुढं काय टिकवतो, आम्ही तर ज्ञानी पंडित. बुका ठोकायला लागले की. मग तेव्हा म्हणलं, त्यांना राजाने विचारलं, पंडितांनी त्यांनी वाक्याचा अर्थ काय म्हणला, एक विहीर आहे म्हणला, विहिरीवर म्हणला उंबराचं झाड आहे. आमच्या तिथं शेतामध्ये विहिरीवर उंबराचं झाड आहे, आणि ते उंबराच्या झाडाचं जे फळ पडलं तर ते काय झालं, पट्ट वाजलं, आणि पानावरून खाली गणगळताना पट गुळगुळ गुळू, आणि विहिरीत पाड्यावर डम, पट गुळगुळ डम. गुरु भेटलाच म्हणलं. दिग्विजय केशव काश्मीरच्या जिबीवर सुद्धा सरस्वती होती.
सरस्वती चौकट जिंकून आलं नवदीपमध्ये. निमाई पंडितला जिंकलं की लोकांनी ठरवलं निमाई पंडितले उदंड होते, लोकांना लई त्रास द्यायचे. ते म्हणले ना एक तर ह्या पंडितांनी ठरवलं की आता काय करायचं. जर हे तर आता ही सरस्वती प्रसन्न, ह्याच्या पुढं जाणं अवघडच आहे, कुणी बी हारणारच आहे. आणि ते हारलं की नवदीपचं नाक जाणार, नवदीपचं नाक गेलं म्हणून समजायचं. आता उपाय काय करायचा म्हणले, ती निमाई पंडित लय खोडीले, लय त्रास देतो आणि विशेष करून वैष्णव तर पळूनच जाते त्याला पाहिलं की. सगळ्याला कोणाला बी शास्त्रार्थात हारवितो, काही तर्कन कुतर्क करीत राहतो. म्हणले दोन फायदे होतील, एकाच खड्यात दोन पक्षी मेले पाहिजेत. ह्यांनी जर हरवलं तर असं होईल की निमाय पंडित कालच्या पोराने ह्याला हरवलं म्हणलं हे संपलंच, हे आपलं आम्ही तर हरवलंच असतं असं होईल. आणि जर निमाय पंडितला त्याने हरवलं तर आपल्याला पुन्हा म्हणायला होईन की काय बडबड करतो तुला केशव काश्मीरीने हरवलं, काय आला मोकार आम्हाला ताप देतो, तुझं काय किंमत राहिली असं म्हणायला होईल. म्हणजे ह्यो बी एक तर ह्यो गार होईल नाही तर त्यो गार होईल. ही धोरण रचलं पण त्यांनी त्याचं ती योगा आला. गंगाचं वर्णनाची कथा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. हे निमाई पंडित आणि ते विद्यार्थी गंगेत पोहून बसलेले होते नेमकं गंगेच्या किनारे. हे संध्याकाळच्या टायमाला हवा घ्यायला पान भिन खाऊन भले फिकडीन आलं तिथं. हे ती पंडितजी आले म्हणून केशव काश्मीरी बसायला टाकलं. काय जे असं धोतर बितर बसा म्हणले. आणि कोण आहे नेमकं कळालं म्हणले केशव काश्मीरी पंडित इथं. आणि हे म्हणले इथं हे इथले प्रसिद्ध आहेत म्हणले ही निमाई पंडित. हां म्हणले अरे तुझेच काय निमाई पंडित, कारण ते दिसायला लहान होते. हां म्हणजे तुझं फार ऐकलं, व्याकरणाचा पंडित आहेस तो. व्याकरणाचं पंडित लक्षात आलं का, म्हणजे झिरो ABCD. व्याकरण शिक्षण म्हणजे ABCD असतं. त्याला अलंकारण छंदन ह्याचं काही ज्ञान नसतं व्याकरणाच्या लोकांना. हा म्हणले तुमच्या कृपेने व्याकरण थोडे पाठशाळा वगैरे शिकवतो म्हणलं. व्याकरण निमाई पंडित काहीतरी सत्संग व्हायला पाहिजे म्हणले. ठीक आहे म्हणलं काय सत्संग, काय ऐकायची इच्छा म्हणले गंगाच्या महिमाचं वर्णन कर. गंगाच्या महिमाचं वर्णन करा म्हणल्यावर ह्याने काय 100 का काय श्लोक, किती श्लोक, 100 श्लोक फटा 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 फटा. आता सरस्वतीची बेवर भाजले गंगेचं वर्णन. हा म्हणले खूप सुंदर, काय धाराप्रवाह, शीघ्र कवीत म्हणले. ते बाया सुद्धा ना तिथे जातेवर एकदा का दळायला लागले ना शीघ्र कवी. काय गाणं म्हणतील त्याचा पत्ता नाही. एका महिलांनी म्हणले माझ्या बंधूच्या वड्याला सोन्याचं कुलूप. मला आश्चर्य वाटलं ह्याच्या भावाच्या वाड्याला सोन्याचं कुलूप म्हणलं. लय पटा बायाला लय गाणी येतात इतकं रचतेत का टलाटन हिंगण बेट म्हणते तसं. मी सुद्धा कवी होतो पहिलं, आता नाही का आरती गायली कवी मी. तुम्हाला अजून एक कविता म्हणून दाखवतो. बुवा मध्ये बुवा, संतदास बुवा आणि लोकाचे बुवा आणि मारिती बुवा. हे असलं जोडाजोडी हे मग जुळवायचं. चिऊ काऊ चिऊ काऊची नको, राजा राणीची नको, गोष्ट मला सांग आई रामाची, येळ माझी झाली आता झोपेची. चिऊ काऊ. आता ह्या दोन्हीचा काही ताळमेळ आहे का. चिमणी पाहिली तर एवढीच, कावळा पाहिला एवढा मोठा.
आणि दिसायला बी साम्य नाही, पण यमक जुळतं, चिवू खाऊ तसं यमक जुळवायचं काही ना काही. तर चैतन्य महाप्रभूने सांगितलं, आता कविता खूप सुंदर, तुम्ही इतकं धाराप्रवाह आणि तुमच्यासारखा प्रखांड विद्वान कोण आहे इथं, असं तसं, पण म्हणले आता कवितेचे गुणदोष काहीतरी तुम्ही सांगा त्याच्यातलं वर्णन करून. आणि ते श्लोक बी सांगितले, नंबर सांगितलं, आणि श्लोकाचे नंबर सांगितल्याबरोबर त्याचं अर्ध पाणी झालं, कारण त्यालाच नंबर माहीत नव्हते. तो पटापटा बोलला पण नंबर कुठं माहीत होते. आणि श्लोक पाठ कसे केले एवढे, कारण ते श्लोक शास्त्रातले नव्हते, पूर्वी पाठ केले म्हणा. आत्ता बोललेले श्लोक ते बोलून दाखवले चैतन्य, त्याच्यातच अर्धा हरला. त्याच्या लक्षात आलं की ही मूर्ती विचित्र दिसती, ही साधारण नाही, आपली हार होणारच आहे. म्हणजे अरे म्हणले माझ्या कवितेत गुणदोषाचा प्रश्नच येत नाही. नाही, चैतन्य महाप्रभू बहुभूती कालिदास सारख्या महान कवीच्या सुद्धा काव्यामध्ये काही ना काही दोष असतात म्हणे. म्हणले मग तुम्हीच सांगा, तू सांग म्हणून म्हणले. आणि त्यांचं सांगाय का 5 काय म्हणले ते 5 गुण आणि 5 दोष असं काहीतरी सांगितलं. मला आता तेवढं पूर्ण महत्त्व गंगायाम वगैरे ते श्लोक आहे. आणि त्याच्यात त्यांनी तो हे केल्यानंतर याच्या लक्षात आलं आणि म्हणले जाऊन द्या आता काय. मागून पुन्हा सांगितलं की काही मनावर पोर हसायला लागले, पोरे हुर्रे करायला लागले, टाळ्या वाजवले, हुर्रे टाळ्या वाज. त्याच्यानं महाप्रभूंनी सांगितलं हे का बस. आणि त्यांना म्हणले काही मनावर घेऊ नका, कारण कसे कालिदास बहुभूतीसारखे मोठे मोठ्या महाकवीच्या काव्यात सुद्धा दोष उत्पन्न, त्यांना काय मनावर घ्यायचे. आणि उद्या आपण अजून उद्या भेटू. हे गेलं खाली मान घालून रडत रडत. कारण माणसाला काय कायला संभावितताच्या कीर्ती मरणात येते रिच्छित. कीर्तिवान माणसाला अपमान झालं मेलेलं बरं वाटतं. मरतात, आत्महत्या करतात काही काहीला जर निवडणुकीत आपले हार व्हायला लागले म्हणलं तर बीपी वाढतो, लगेच दवाखान्यात ॲडमिट. जगलं तर जगलं, नाही तर माघारीच नाही, पुन्हा अपमान वाटतं. त्याची गेलं सरस्वतीची जी स्तुती करायला सुरू केली आणि म्हणला मला कुठल्या, आणि मी साऱ्या भारतात जिंकलो होतो, एवढूशा पोराकडून मला हरवलं, ही काय बरं नाही. जे पुरचरण सुरू केलं सरस्वती मंत्राचं. आणि पहाट थोडी झोप आलं, सरस्वती स्वप्नात आली. अरे म्हणले यांच्याकडून तर कुणी बी हाराय बसलंय म्हणे. माझ्यासारखे चिल्ले पिल्ले किती बी हारणार आहेत त्यांच्याकडून. तुझं भाग्य म्हणचं हाय विजय झाली म्हण तू. म्हणले विजय कशी? विजय म्हणले अरे देव भेटला तुला, अजून काय पाहिजे. एवढ्या पळापळी करून देव भेटतो काय कोणाला? साक्षात भगवंत आहेत म्हणली, मी त्याची दासी, जाऊन पाया पडू द्या. आलं का लक्षात? भगवंत आहेत ती. मग आलं सकाळच्या पार चैतन्य महाप्रभू स्नान वगैरे कर आल्याबरोबर ह्याने लोटांगण घातलं. म्हणले महाराज की उलटी गंगा बहार आहे, आम्ही तुम्हाला दंडवत घालाय पाहिजे, तुम्ही आम्हाला दंडवत कशाला? नाही म्हणले ते काय आता वंचना करू नका जास्ती, मला सगळं कळालेलं आहे, तुम्ही कोण आहेत आणि काय आहेत ती, मला मार्गदर्शन करा. म्हणले काय नाही, जीवे दया नामे रुची, वैष्णव सेवा, वैष्णवाची सेवा करा, नामस्मरण करा आणि जीवावर दया करा, वृंदावनमध्ये जाऊन राहा. परंतु ही जरी कथा अशी असली तरी काही निंबार्काचार्याच्या संप्रदायातल्या लोकांनी लिहिलेलं आहे की चैतन्य महाप्रभूला केशव काश्मीरीने हरवलं आणि गोपाल मंत्र दिला आणि तेव्हापासून भक्ती त्यांच्या ठिकाणी प्रगट झाली. पहिले तार्किक होते असं पण लिहिलेलं. परंतु भरपूर लोकांनी या गोष्टीचं निंदा केलेली, सगळं खोटं आहे म्हणून. हे असं चालतं, ह्या संप्रदाय त्या संप्रदायावर कुरघोडी, आमचं श्रेष्ठ म्हणण्याची प्रवृत्ती आहे.
माझा टाईम संपलेला आहे, परंतु मी हे सांगत होतो, वाघ वैखरी शब्द जरी शास्त्र व्याख्यान कौशलम शंकराचार्यांनी लिहिले की काही काही माणसं वाणीवर सरस्वती असणार त्याच्या, वाघ वैखरी शब्द जरी, आणि शब्दाची एकदा झड लावली की काय विचारायचं सोय बा, दुसऱ्याला बोलूनच देणार नाही ना ऐकून घेणार नाही. वाघ वैखरी शब्द जरी शास्त्र व्याख्यान शास्त्राची व्याख्या करायला अतिशय कुशल असतील, परंतु विदुषामेह विदुषम भुक्तये न तो मुक्तये, ह्या विद्वत्तेने त्यांना भोग प्राप्त होईल पण मुक्ती प्राप्त होईल म्हणून गॅरंटी नाही, मुक्ती मिळेल का नाही म्हणून गॅरंटी नाही. म्हणून मला सांगायचं, खूप विद्वत्ता असेल परंतु मुक्त होईल म्हणून सांगता येत नाही. त्याचं मुक्त जर व्हायचं असेल ना, हरे कृष्ण 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 हरे राम, तर प्रवक्ते भरपूर आहेत. मी सांगत होतो की तेच त्याच्यासाठी श्लोक मी प्रमाण दिलं. शंकराचार्य, आद्य शंकराचार्य ते म्हणतात की खूप विद्वान असं काही उपयोग नाही. तर्के अतिगाडा व्याकरणी चोकडा परी आत्मज्ञाना पुढा जाता अंधोक. तर्कामध्ये अतिशय तर्के अति गाडा, गाडा भयंकर तर्कात कोणीच त्याला हारू शकणार नाही. तर्के अति गाडा व्याकरणी चोकडा, व्याकरणामध्ये पटायचं असेल संस्कृतच्या, परंतु आत्मज्ञान त्याला, आत्मज्ञानाला जात आंधळा. आत्मज्ञान काही कळत नाही, त्याचा काही उपयोग नाही. जोपर्यंत भगवत साक्षात्कार होत नाही की ते बी शब्दाचं प्रखंड विद्वान असला, पण आमचे सुखदेव गोस्वामी तसे नव्हते. सुखदेव गोस्वामी साक्षात्कारी पुरुष होते. भगवंतानी त्यांना आईच्या उदरातच बाहेर येत नव्हते. किती वर्षे? 16 वर्ष म्हणते ते, कुणी 12 म्हणते. मराठी संतांनी 12च म्हटलं. ब्राह्मणाचे पोर एक खेळी अशी भेले ते 12 वर्षे लपाले रे. कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले रे. नागवेची पळून गेले. बाहेर आल्याबरोबर नागवेच पळून गेले. आल्याबरोबर तर पळाले. आपल्यासारखं नाही लोळत बसले नाही तिथं रडत. आपल्याला लोळावं लागतं, पुन्हा हळूहळू उठून उभं राहावं लागतं, रांगावं लागतं. तसं नाही, आल्याबरोबर तर पळाले. कापत कापत बाहेर आले ते नागवे. तर मी हे सांगत होतो की सुखदेव गोस्वामी आईच्या उदरातच भगवंताने आश्वासन दिलं. अरे व्यासाने सांगितलं की ही आई जी आहे ना, ते गर्भवती, आमची पत्नी गर्भवती राहिली, काय करावं, सिजर करावं का काय कळना. मुलगा बाहेर येत नाही म्हणलो काय करायचं. भारतात फार पूर्वी एक सिजर झालं होतं, लाखो वर्षापूर्वी, जवळजवळ 15-20 लाख वर्षापूर्वी एक सिजर झालं भारतात. हिवनाश्व नावाच्या राजाचं. बरोबर आहे धर्मराज? हिवनाश्व झालं ना, माहीत नाही, आम्ही सांगू का? सूर्यवंशी राजा होते हिवनाश्व. त्यांना मुलगा पाहिजे होतं म्हणून यज्ञ केला. यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये ती काळजी थोडं मन कोण आहे ती, यज्ञामध्ये ते काय चरू वगैरे खीर ती अभिमंत्रित करून ऋषीमुनींनी तयार करून ठेवली. ती राण्याला द्यायची होती. राजाला लागली तहान. रात्री 12 वाजता उठलं अंधारात आणि तिची चरू जी राणीला द्यायचं होतं ते काय केलं, हिवनाश्व महाराजांनी पिऊन टाकलं. त्यांना गर्भ राहिलं. आता करणार काय. मुलगा मोठं व्हायला लागलं पोटात. पोट असं झालं माझ्या पोटासारखं. मुलगा बाहेर काढायचं कसं, म्हणले सिजर करावं लागतं. म्हणजे सिजर करायची परंपरा ही डॉक्टर लोक म्हणतात फार पूर्वीपासून आहे आपल्या देशात.
आम्ही काही नवीन करीत नाही. लाखो वर्षापूर्वी तिशी जर केलं इकडे बरगडी फाडून काढलं, पण दुसरा प्रॉब्लेम पुन्हा खडा झाला. मुलाला दूध कुठून पाजायचं, ह्याला दूध नव्हतं. इंद्र आला, इंद्र म्हणला मी पाजतो. इंद्राच्या बोटात हे अमृत असतं, त्याच्या बोटात त्याच्या तोंडात ते कणगोळी का काय ते जे कुठले तरी ह्याच्यात असतं ते अमृत ते त्याच्या ह्याच्यात घातलं, तोंडात घातलं. कुणाच्या? त्या मुलाच्या. काय इंद्र म्हणला मी सांभाळतो. असं याला कोण सांभाळणार किंवा कोण पालन करणार? इंद्र म्हणला मानदाता, मानदाता मी हे करतो, मी करतो म्हणल्यानंतर त्या मुलाचं नाव मानदाता झालं. मानधाता नावाचा राजा, मथुरेचे राजे होते. सोबरी ऋषीला त्यांच्याच मुली होते 50. सोबरी ऋषी बिघडले शेवटला. वय झाल्यावरच माणसं जास्त बिघडत. पण आपण हे नाही समजायचं की आपण जिंकलोत. अजून माझी सुद्धा गॅरंटी नाही, म्हणजे दगा आहे अजून. तुमचं तर तुम्ही पिल्लूच आहेत माझ्या पुढं. तसं भगवंतानी व्यासांनी भगवंताला सांगितलं. भगवंत म्हणले मी येतो. म्हणले बाहेर काय? बाहेर नाही, बाहेर कसं आतमध्ये का म्हणून बसला? म्हणले नाही. म्हणले आतमध्ये ज्ञान झालेलं आहे, आईच्या उदरात ज्ञान होतं. मग तृतीय स्कंदात लिहिलेलं आहे बघा तुम्ही. त्या जीवाला संपूर्ण ज्ञान होतं, पाठीमागचं पुढचं दुःख भोगलेलं ते सगळं कळतं त्याला. त्याच्यामुळं यांना बी तिथं ज्ञान झालं. म्हणले मला ज्ञान झालंय, बाहेर आलं की मायेच्या वाऱ्याने मी काय होईल, पुन्हा बद्ध अवस्थेला. पण हे माया लय डेंजर आहे म्हणून मी बाहेर येणार नाही. म्हणले ये बाहेर, माझा आशीर्वाद आहे, तुला काय होणार नाही. म्हणजे आईच्या पोटात असताना भगवंताचं आश्वासन आहे. म्हणजे हे असले पडीक विद्वान नाहीत ते. आमचा प्रवक्ता पडीक विद्वान नाही. पडीक विद्वान कळतं ना, निवळ निस्ततर्कन कुतर्कन ज्ञान भरपूर आहे, परंतु आत्मज्ञानाचा पता नाही. भगवत साक्षात्कार आधीच झालेला आहे. आणि आल्या आल्या संसारात काय आसक्ती नको म्हणून उघडीच पळून गेले. राहिलेली कथा उद्या होणार आहे. हरे कृष्ण. प्रवचन संपलं. काही प्रश्न असला तर विचार. उघडेच. काही प्रश्न? बाप माझ्याकडे बघत होतं, तो तटूनच असतो का काय? काय तिकडून विचार करूनच येतो काय ना, खुरापत काहीतरी. आज त्यांना हरवायचं. हे कोई शील प्रभुपाद की, ग्रंथराज श्रीमद् भागवतम की, गौर प्रेमानंद।